देने वाला जब भी देता देता छप्पर फाड़ के परेश रावल फेम हेराफेरीतलं हे गाणं अचानक क्लिक झालं. तुम्हालाही होऊ शकतं हे सगळं ऐकल्यावर. का तर कोणाचं नशीब कधी कुठे कसं चमकेल याचं काहीच नेम नाही. असंच घडलंय 25 वर्षांच्या एका तरुणीसोबत, जी आहे हैदराबादची भविता मंडवा. आर्किटेक्चरचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एमएसाठी स्टुडंट लोन घेऊन ही न्यूयॉर्कला पोहोचली. 2 सुटकेस, भरपूर स्वप्न आणि मनात थोडीशी भीती, इतकंच तिचं भांडवल होतं. रोज कॉलेजला जाण्यासाठी ती सबवे ट्रेननं प्रवास करायची आणि याच सबवे स्टेशनवर एक दिवस तिचं आयुष्य बदलणारा टर्न आला. अटलांटिक ॲव्हेन्यू सबवे स्टेशनवर एका स्काउटनं तिला मॉडेलिंगसाठी अप्रोच केलं. भविता सुरुवातीला नाही म्हणाली, पण जेव्हा तिला कळलं की यामुळे ती तिचं कर्ज फेडू शकते, तेव्हा तिने निर्णय बदलला. तिचे फोटोज फेमस क्रिएटिव्सपर्यंत पोहोचले आणि 2024मध्ये तिनं लक्झुरी ब्रँड बोटेगा वनेटासाठी एक्सक्लुसिव्ह मॉडेल म्हणून डेब्यू केलं. पण खरी इतिहासात नोंद तेव्हा झाली जेव्हा भवितानं चॅनलचा मीटर्स दी आर्ट 2026 शो ओपन केला. तिचं कौतुक यासाठी कारण जागतिक स्तरावर असं करणारी आता भविता ही पहिली भारतीय मॉडेल ठरली आहे. शिक्षणासाठी कर्ज घेऊन परदेशात पाठवलेल्या आपल्या मुलीचं आयुष्य असं बदलेल असं कधी स्वप्नातही न पाहिलेले भविताचे आई वडील टीव्ही समोर बसून मुलीला पाहताना अभिमान व्यक्त करतात. कारण आज तिचे व्हिडिओज लाखो लोकांची मनं जिंकतात. भविता म्हणते की माझ्या पालकांनी मला मोठा व्हायला नाही, फक्त आनंदी राहायला शिकवलं. तिच्या या वाक्यातून हेच कळतंय की अनपेक्षितपणे समोर आलेली संधी, त्यातून मिळालेली इतकी मोठी प्रसिद्धी आणि तरीही इतक्या साधेपणानं स्वीकारलेलं हे यश, हाच तिच्यासाठी खरा आनंद आहे. असंच एखादा अनपेक्षित प्रसंग किंवा संधी तुमच्या आयुष्यात चालून आली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगावतीला फॉलो करायला विसरू नका.